विशेष बातमी मराठी चित्रपट आणि पर्यावरण जतन यासाठी केलेल्या एका उपक्रमाची आणि ग्रामीण भाग त्यातील एमपीएससी आणि यूपीएससी करणारे युवक यावर आधारित चित्रपटाचे आयोजन. कार्यक्रमाला निर्माते सुगत वाघमारे आणि जळगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, चित्रपट सहनिर्माते यांची प्रमुख उपस्थिती. नमस्कार, एव्हीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज संतनगरी शेगाव येथे व्हॉइस ऑफ मीडिया आणि सचिन पाटील सह राऊत पाटील परिवार यांच्या संयुक्तिक विद्यमानाने मराठी चित्रपट शो स्थानिक माऊली सिनेप्लेक्स या ठिकाणी खास आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार, शहरातील सन्माननीय नगरसेवक, राजकीय पक्षाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, गो ग्रीन योगा ग्रुप यासह विविध क्षेत्रातील नागरिक यांना निमंत्रित करण्यात आले होते. मराठी चित्रपट आउट ऑफ सिलेबस, पुस्तकाच्या पलीकडे, दैनंदिन जीवनशैली, स्पर्धा परीक्षा किंवा निसर्ग आणि आजची परिस्थिती या संदर्भात पुस्तकाच्या पलीकडे असलेल्या आपल्या मूलभूत कर्तव्याची जाणीव करून देणारा चित्रपट आज दाखवण्यात आला. सदर चित्रपट दोन्ही स्क्रीनवरती तिन्ही शो हाऊसफुल होता. यावेळी सुरुवातीला चित्रपटाचे निर्माते सुगत वाघमारे आलेले होते. त्यासोबतच माऊली ग्रुपचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पाटील, संतनगरीचे प्रथम नागरिक प्रकाश शेगोकार, नगर परिषद उपाध्यक्ष वैशालीताई सूळ, माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल, भाजपा अध्यक्ष चंद्रकांत घोराळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांच्यासह शहरातील सन्माननीय सर्व पक्षीय सभापती, नगरसेवक, पत्रकार, राजकीय पक्ष अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करून चित्रपट सुरू करण्यात आला. यावेळी चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांना विविध वृक्षाचे बीज वाटप करण्यात आले. शो सुटल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अप्रतिम होत्या. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे सहनिर्माते जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि सर्वांना भेटून चित्रपटासंदर्भात ओळख दिली. यावेळी काय म्हणाले आमदार डॉक्टर संजय कुटे, बघूया सविस्तर. आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा इथं दाखवला गेला. त्याचे आपण सहनिर्माते आहात, त्याबद्दल पिक्चर बद्दल आपण काय सांगाल? त्या मराठी चित्रपट आउट ऑफ सिलेबस पुस्तकाच्या पलीकडे असा हा सिनेमा जो आहे, आमचे मित्र निर्माता सुगतजी वाघमारे आणि सहनिर्माता म्हणून यामध्ये आम्ही त्या पिक्चरची निर्मिती केली आणि 7 विविध भाषांमध्ये हा पिक्चर 3 तारखेला रिलीज झाला आणि आज शेगावमध्ये सुद्धा अतिशय प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहामध्ये हा सिनेमा आता चालू आहे. आणि या सिनेमाची पार्श्वभूमी जी आहे ती पर्यावरण आणि त्याची होणारी हानी व त्यावर आपण काय करावे हा एक त्याच्यामधून मेसेज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, सामाजिक संदेश. आणि जे एमपीएससी, यूपीएससी वगैरे स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं शिकतात तर त्यांच्याही काही समस्या आणि त्यातून त्यांनी आउट ऑफ सिलेबस कसा विचार केला ही थीम घेऊन एक संदेश देण्याचा पर्यावरणाच्या बद्दल मी देतो आहे. आणि निश्चितपणे याही पुढे सामाजिक विषय घेऊन आम्ही सुगतजी वाघमारे यांच्यासोबत काही विषय पुढेही आम्ही जाणार आहे. म्हणून प्रेक्षकांना विनंती आहे की एक सामाजिक विषय आहे, एंटरटेनमेंटही आहे, दोन्ही गोष्टी एकत्रित करून हा चांगला सिनेमा बनवण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे. तरी आपणही तो अवश्य जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा असे सगळ्यांना अपील करतो. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पुढे भविष्यात हा टॅक्स फ्री करण्याचा वगैरे तुमचा काही बघूया आता काय रिस्पॉन्स प्रेक्षकांचा मिळतो. कारण शेवटी आता टॅक्स फ्री करायचं म्हटलं तर प्रेक्षकांचा रिस्पॉन्स किती आहे याच्यावर गव्हर्नमेंट विचार करतो. नाही, विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे असं. हा, तर प्रेक्षक आता काय विचार करतात, किती प्रमाणात सपोर्ट करतात, त्यानुसार मग तुमच्या टॅक्स विचारण्याचा प्रयत्न करतो. आपण विदर्भात राहतो आणि विदर्भाला एक वऱ्हाडी भाषेचा वेगळा ठसका आहे आणि विदर्भातला शेतकरी आहे, तर या अनुषंगाने चित्रपट सृष्टीत पुढे काही आपलं नियोजन असू शकते का? निश्चितपणे आमचे मित्र सुगतजी वाघमारे जे अतिशय कला क्षेत्र असो, बिल्डरशिप असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सगळ्या क्षेत्रामध्ये ते चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे याही क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत विविध विषय हाताळण्यामध्ये आणि विविध विषयाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचा आमचा भविष्याचा प्रयत्न राहील आणि त्या माध्यमातून सिनेमा हे प्रभावी साधन आहे, त्यात आम्ही भाऊ आज तुम्ही वेगळ्या ओळख मध्ये आलेले आहात सहनिर्माता म्हणून. म्हणजे
काय म्हणतात त्याला मतदारसंघात याबद्दल आपण काही सांगा. नाही नाही, सहनिर्माता म्हणजे हे बघा, खरी स्टोरी जी आहे याचं सर्व चालक मालक आणि सगळ्या प्रकारचं नियोजन सुगती वाघमारे निर्माता यांनीच केलेलं आहे. पण माझे अतिशय जवळचे मित्र असल्यामुळे मला कला क्षेत्रात मलाही थोडा आनंद आवड असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण सोबत राहा. तेवढाच माझा विषय आहे. चालेल.